हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे धातुविज्ञान. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट पाहिला हो, तर धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया, आणि दुसरा पॉईंट असा पाहिला होता की अधातूंचे रासायनिक गुणधर्म. ते मी ओझरतेच घेतले होते, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल काय पाहायचं नाही आहे. आपल्याला पाहायचं आहे काय याच्यामध्ये डिटेल, तर या टॉपिकमध्ये आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे तो सगळा कशाशी रिलेटेड असणार आहे, धातूंशी रिलेटेड असणार आहे. सो जो पहिला पॉईंट होता तो आपण एकदा क्विकली रिवाईज करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, आपण पॉईंट असा पाहिला होता की धातूंची अधातूंबरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया. पहा, धातूची अधातूंबरोबर कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया होते त्यासाठी आपण एक उदाहरण पाहिलं होतं, आणि त्या उदाहरणाच्या आधी मी तुम्हाला राजवायूंबद्दल बोलले होते. पहा, राजवायू आणि राजधातू दोन्हीही वेगळे पॉईंट्स आहेत, दोघांमध्ये जम्बलिंग करायची नाही. राजवायू म्हणजे निष्क्रिय वायू, नोबेल गॅसेस. ओके, त्यांना इनर्ट गॅसेस असं देखील म्हटलं जातं, किंवा त्यांना इंग्लिशमध्ये झिरो ग्रुप इलेमेंट असं देखील म्हटलं जातं. पहा, आणि राजधातू म्हणजे वेगळे आहेत बाळांनो. राजधातू म्हणजे काय, असे धातू की जे सामान्यतः पाण्यामध्ये इझिली द्रावणीय नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहे. कोणकोणते आहेत तो, सोने, प्लॅटिनम, हे जे आहेत चांदी, यांना राजधातू म्हणायचं. पहा, पुन्हा एकदा सांगतेय, राजधातू आणि राजवायू दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत. आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये राजवायूंबद्दल बोललेलो आहे. राजवायू म्हणजे काय, कोणाला म्हणायचं राजवायू, मी कालच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की राजवायू म्हणजे कोणते. आपली जी पिरियॉडिक टेबल आहे, आपली जी आवर्त सारणी आहे, त्या आवर्ती सारणीमध्ये एकूण 7 आवर्त आणि 18 गण आहेत. त्या 18व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू असं म्हटलं जातं. आता त्या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगितलं, मग कोणकोणते आहेत होते, हेलियम असेल, निऑन असेल, अर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, रेडॉन असेल, या सगळ्यांना राजवायू असं म्हणतात. आता मी तुम्हाला हे सांगितलं की राजवायू कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. का हो, असं का, कारण की त्यांना स्टॅबिलिटी अटेंड करावी लागत नाही. कारण की ऑलरेडी ते कसे आहेत, फुलफिल्ड आहे. त्यांचं जे बाह्यतम कवच आहे, त्या बाह्यतम कवचामध्ये ऑलरेडी किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्यांना स्टॅबिलिटीची गरज लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, पहा, धीरूभाई अंबानी यांना काय करायची गरज आहे का हो, ऑलरेडी सगळं आहे त्यांच्याकडं, त्यांना कसलीही कमतरता नाही आहे. म्हणजे ते एक्झाम्पल म्हणजे तुम्ही राजवायू म्हणून लक्षात ठेवू शकता. त्यांना ते इलेक्ट्रॉन देत पण नाहीत, घेत पण नाहीत आणि शेअरिंग पण करत नाहीत. का हो, कारण की त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये, रसायनशास्त्रामध्ये कोणत्याही संयुगाला कोणताही रासायनिक बंध तयार व्हायचा असेल तर काय असावं लागतं, तर स्टेबल असावा लागतो. स्टेबल असण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते, तर स्टेबल असण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग हे जे काही राजवायू आहेत किंवा निष्क्रिय वायू आहेत, यांचं जे काही बाह्यतम कवच आहे ते कसं आहे, कम्प्लिटली फुलफिल आहे. त्यामुळं ते कोणत्याही प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. आणि त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की धनप्रभारित आयन आणि ऋणप्रभारित आयन कसे तयार होतात. आता आयनांबद्दल बोलतीये कारण का, तोच थोडासा कन्सेप्ट आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचा आहे. तो म्हणजे आयनिक संयुगे आणि आयनिक संयुगांचे गुणधर्म. पहा, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पॉईंट पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे आयनिक संयुगे. त्यालाच इंग्लिशमध्ये आयनिक कंपाऊंड्स असं देखील म्हटलं जातं. आणि त्याचे आपण काय पाहणार आहे, गुणधर्म पाहणार आहे. ते नंतर पाहूयात. आधी आयनिक संयुगे म्हणजे काय ते समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. पहा, मी कधीही तुम्हाला सांगताना सांगितलेलं आहे, जे हेडिंग असतं ना बाळांनो, त्याच्यातच अर्ध उत्तर लपलेलं असतं. आता कसं ते पहा. आयनिक संयुगे, आयनिक संयुगे पाहण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा संयुगांचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगते. हे आपल्याला इयत्ता 5वीपासून झालेलं आहे, 8वीमध्ये झालं आहे, 9वीमध्ये झालं आहे. तरी एकदा आपण संयुगे म्हणजे काय हे पाहूयात. पहा, मूलद्रव्य, संयुग, अणू, त्याच्यानंतर रेणू, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता संयुग म्हणजे काय,
तर एखादं संयुग कधी तयार होतं तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्ये सारखे असतील वेगळे असतील हे जेव्हा रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा त्याला संयुग असं म्हणायचं बाळांनो. सो आधी आपण संयुग म्हणजे काय हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर आयनिक संयुगे म्हणजे काय हे समजून घेणार आहे. पहा, संयुग म्हणजे मी काय सांगितलं थोडक्यात लिहिते इथं, 2 किंवा 2 पेक्षा अधिक, 2 किंवा 2 पेक्षा अधिक सारखेच किंवा वेगवेगळे मूलद्रव्य, सारखेच किंवा वेगवेगळे मूलद्रव्य जेव्हा रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात किंवा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते त्यांना संयुग असे म्हणतात. संयुग असं म्हणतात. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रियेने एकत्र येऊन जो पदार्थ तयार होतो त्यांना संयुग असं म्हणतात. आणि हे आपल्याला झालं आहे बाळांनो, तरी पण फक्त एकदा मी सांगितलं तुम्हाला संयुग म्हणजे काय. आता आपल्या पॉईंटकडे बघूयात. पॉईंट काय आहे? आयनिक संयुगे. पहा, आयन 2 प्रकारचे असतात. आयनिक संयुगे पाहण्याआधी आपण आयन्स कोणकोणते असतात हे समजून घेऊयात. आयन हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे धन आयन आणि दुसरा म्हणजे ऋण आयन. पहा, आणि हे आयन तयार कसे होतात ते पाहायचे आधी आपण. कोणकोणते असतात? धन प्रभारित, आणि दुसरे ऋण प्रभारित आयन. बरोबर. धन प्रभारित आयनांना आपण कॅटायन्स असं म्हणतो, तर ऋण प्रभारित आयनांना आपण ॲनायन असं म्हणतो. आता एकदा ते तयार कसे होतात ते सांगते मी तुम्हाला. पहा, जेव्हा एखादा धातू स्वतःमधून इलेक्ट्रॉन गमावतो किंवा इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो तेव्हा त्या ठिकाणी धनप्रभारित आयन तयार होतात बाळांनो. आणि जेव्हा एखादा अधातू, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, काय करतो तर ऋणप्रभारित आयन कसे तयार होतात तर अधातू काय करतो, इलेक्ट्रॉन कमावतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, तेव्हा ऋणप्रभारित कण म्हणजेच ॲनायन्स तयार होतात. हे तुम्हाला माहीत आहे. पहा, आता मग आयनिक संयुगे कुणाला म्हणायचं? जी संयुगे धनप्रभारित कण आणि ऋणप्रभारित कण या दोघांपासून मिळून बनतात अशा घटकांना किंवा अशा संयुगांना आयनिक संयुगे असं म्हणायचं. म्हणजे कोणाकोणापासून तर धनप्रभारित आयनांपासून आणि ऋणप्रभारित आयनांपासून जी संयुगे बनतात त्यांना काय म्हणायचं? आयनिक संयुगे. पहा, उदाहरणार्थ जास्त हे न करता आपण मिठाचं उदाहरण घेऊयात. मीठ आपलं जे रेग्युलर वापरात असतं त्याचं रासायनिक सूत्र काय आहे तर NaCl. याला सोडियम क्लोराईड असं म्हटलं जातं. पहा, हे सोडियम क्लोराईड हे एक आयोनिक संयुग आहे. हे आयोनिक संयुग कसं काय बरं तर पहा, या सोडियमवरती आता जसं की मी तुम्हाला सांगितलं धनप्रभारित आयन आणि ऋणप्रभारित आयन हे तयार कसे होतात हे आपण पाहायचे. पहा, Na हा काय होणार आहे तर याच्यामधून हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार. म्हणजे हा फक्त एक अणू आहे, बरोबर, सोडियमचा अणू, आणि इथं सोडियमचा आयन तयार झाला बाळांनो. आणि तो कोणता तयार झाला? कॅटायन तयार झाला, किंवा त्यालाच काय म्हणायचं? धनप्रभारित आयन तयार झाला. कसा काय तयार झाला? जेव्हा ह्या सोडियमच्या अणूनं काय केलं, सोडियम मूलद्रव्याच्या अणूनं एक इलेक्ट्रॉन गमावला किंवा देऊन टाकला, तेव्हा काय झालं? हा एक धातू आहे, तेव्हा त्या ठिकाणी धनप्रभारित आयन तयार झाले, कॅटायन्स तयार झाले. त्याच पद्धतीनं पहा, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे? याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असणार आहे याचा अणुअंक 11 आहे. मग इथं 2, 8 आणि 1. आता इथं 8 आहेत, या 1ची त्याला गरज नाही, याच्यापेक्षा गरजेपेक्षा जास्त आहे, हो की नाही? मग हा काय करून टाकतो? देऊन टाकतो. सो इथं जे झालं ते काय झालं? 2 आणि 8, कारण की हा जो 1 इलेक्ट्रॉन होता तो त्यानं देऊन टाकला. हा दिलेला इलेक्ट्रॉन कोण घेतो तर हा क्लोरीन घेतो. पहा,
काय होतं, हा जो क्लोरीन आहे हा एक इलेक्ट्रॉन, हा जो अधातू आहे हा काय करतो, कमावतो, स्वतःकडे घेतो. आता क्लोरीनचा अणुअंक किती असतो, 2, 8 आणि 7. याला कितीची गरज आहे, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्याने हा घेतला, कुणाकडून घेतला, सोडियमकडून घेतला. आणि या ठिकाणी पहा काय झालं, सपोज आपण असं केलं तर काय होणार, इथं Cl- होणार. इथं काय झालं, 2, 8 आणि 8 झाले, बरोबर. 2, 8 आणि 8 कसे झाले ते लक्षात आलं, 10 आणि इथं 7 होते, एक सोडियमकडून घेतला, काय झाले, 8 झाले. अशा पद्धतीनं आयनिक संयुगांमध्ये काय होतं तर धनप्रभारित आयन आणि ऋणप्रभारित आयन हे विरुद्ध प्रभारी आयन्स असतात बाळांनो. आणि आपल्याला माहिती आहे जर समान असेल, धन असेल तर लांब जातात, ऋण असेल लांब जातात, पण धन असेल तर ते काय होतात, जवळ येतात. म्हणजे जर का विरुद्ध असेल तर त्यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. त्यांच्यामध्ये काय असतं बाळांनो, आकर्षण असतं. आता आकर्षण असतं म्हणजेच यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. पहा कोणतं असतं, विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. आणि या आकर्षण बल म्हणजेच काय आहे हो, हे आकर्षण बल म्हणजेच यांच्यातील आयनिक बंध होय. दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन positively and negatively charged atoms is called as positively and negatively charged ion. म्हणजे धनप्रभारित आयन आणि ऋणप्रभारित आयन यांच्यामधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जे काही आकर्षण बल आहे, यालाच आयनिक बंध असे म्हणतात. आणि या आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुग असं म्हटलं जातं बाळांनो. क्लिअर झालं. आता पहा हे आयनिक संयुग असतात कसे, लक्षात आलं कशा पद्धतीनं. पहा इथं होणार काय, हा एक इलेक्ट्रॉन जाणार आणि इकडे काय राहिलो, Na अधिक Cl. हा काय होणार आहे तर इथं काय राहिलं, Na+ आणि Cl-. आपण लिहिताना असं लिहितो का, नाही लिहित, कारण की हा धनप्रभार हा ऋणप्रभार हे दोन्ही कसे आहेत, हे विरुद्ध प्रभारी आहेत, म्हणजे ते कॅन्सल होणार. आणि आपल्याला शेवटी NaCl किंवा सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग मिळणार बाळांनो. अशा पद्धतीनं अनेक आहेत, MgCl2 आहे, KCl आहे, MgO आहे. जे काही दोन विरुद्ध आयनांमधून तयार होतात त्या सगळ्या संयुगांना आयनिक संयुगे असं म्हटलं जातं. लक्षात आलं. आता आपण त्यांचे काही गुणधर्म पाहूयात. ओके, सगळ्यात पहिला गुणधर्म, आयनिक संयुगांचे गुणधर्म. त्यातला पहिला गुणधर्म, उदाहरण आपण नंतर लिहूयात, हवं तर मी तुम्हाला सांगते परत उदाहरणं. ओके, इथं आपण आता गुणधर्म लिहूयात. पहा, आयनिक संयुगे ही कशी असतात, मीठ पाहिले तुम्ही, पाहिले, साखर पाहिली आहे तुम्ही, पाहिले, हो की नाही. मीठ कसं असतं, खड्यांच्या स्वरूपात असतं, म्हणजे ते कसं असतं, स्फटिक असतात, हो की नाही. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मिठाचं जर का आपण हातामध्ये घेतलं तर आपल्या बोटांच्या शिरामध्ये ते लागतं का, लागत नाही, लगेच ते निघून जातं. म्हणजेच त्याचे कसे असतात, ते क्रिस्टल फॉर्ममध्ये असतात. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं लिहिणार आहे ते स्फटिक रूपात असतात. स्फटिक रूपात असतात. पहा, आता स्फटिक रूपात असतात जेव्हा हे आयनिक संयुग तयार होतात तेव्हा त्यांची जी अरेंजमेंट असते किंवा खडे असतं, बरोबर, खडे मीठ पाहिले तुम्ही, चौकोनी असतं, ते एक पर्टिक्युलर अरेंजमेंट असते पहा त्यांची, हो की नाही. म्हणजेच त्यांची जी काही रचना असते ही कशी असते, नियमित आणि निश्चित असते. सो आपण इथं लिहूयात संयुगांची रचना, कोणाची, आयनिक संयुगांची, नियमित व निश्चित असते. ओके, पहा तिसरं लिहूयात आपण. त्यांची रचना कशी असते पहा. जर का समजा तुम्ही हिरा पाहिलाय का, हिरा हे पण कशाचं उदाहरण आहे, तर हे एक अपरूप आहे, पण हे पण एक क्रिस्टलाइन फॉर्म मधलं उदाहरण आहे, बरोबर की नाही. तर त्यांच्या कडा कशा असतात, तीक्ष्ण असतात, त्यांची रचना भौमितीय असते. आणि पृष्ठभाग कसे असतात यांचे, तर पृष्ठभाग हे सपाट, गुळगुळीत
आणि चकचकीत असतात. गुळगुळीत आणि चकचकीत असतात. पहा, हे झाले सर्वसाधारण म्हणजे नॉर्मल आपण सांगू शकतो ते एक त्याच्याकडं बघून किंवा असे नॉर्मल गुणधर्म आपण सांगू शकतो. आणखी काय सांगू शकतो पहा, ह्या आयनिक संयुगे कशी असतात हो, नीट कसं असतं पहा. ह्या दोघांमध्ये आयनिक संयुगांमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार या दोघांमध्ये खूप जास्तीचं आकर्षण बल असल्यामुळं ते कसे असतात हो, स्थायू रूपात असतात आणि कठीण असतात. हे खूप महत्त्वाचं आहे. कसे असतात, स्थायू रूपात व कठीण असतात. कशामुळं, मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन मॉलिक्युल्स, हो की नाही. त्याच्यानंतर पहा, आयनिक संयुगे ही कशी असतात हो, तर ही जर का नीट तुम्ही पाण्यामध्ये टाकलं, काय होतं त्या ठिकाणी, थोड्या वेळाने तुम्हाला एक ट्रान्सपरंट सोल्युशन दिसतं, हो की नाही. जर का तुम्ही तो ग्लास वरती धरलात तर तुम्ही या बाजूनं पलीकडचं पाहू शकता. म्हणजेच याचा अर्थ काय सांगू शकता तुम्ही, मीठ घ्या, साखर घ्या, काही घ्या, पाण्यामध्ये ते पूर्णपणे कसे असतात, द्रावणीय असतात. आपल्याला ट्रान्सपरंट सोल्युशन दिसतं. हां, ट्रान्सपरंट म्हणजे आपण या बाजूनं पलीकडच्या बाजूचं त्यातून पाहू शकतो, हो की नाही. याचाच अर्थ ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे. सो आपण इथं लिहिणार आहे आयोनिक संयुगे, आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. पूर्णतः म्हटलं तरी चालेल, पाण्यात द्रावणीय असतात. पहा, आता यांची अरेंजमेंट कशी आहे क्रिस्टलची, तर पर्टिक्युलर अरेंजमेंट आहे, क्लोजली पॅक्ड, क्लोजली इम्पॅक्ट आहे. म्हणजे ते एकमेकांना चिटकून असतात. जेव्हा आपण स्थायूरूपांचे गुणधर्म पाहिलेले होते, आपल्याला माहिती आहे स्थायूरूप मॉलिक्यूल हे कसे असतात हो, तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असते. आता जेवढे जास्त जवळ मॉलिक्युल्स असणार तेवढं त्यांच्यामध्ये असणारं आंतररेणवीय बल म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याला काय म्हणायचं, आंतररेणवीय बल. हे कसं असतं, खूप जास्त असतं, खूप जास्त असतं. मग त्यांना ब्रेक करण्यासाठी किंवा वेगळं करण्यासाठी, आता तुम्ही म्हणाल की तोडल्यानंतर तुटतंय की मीठ मिस, तसं नाही. केमिकली रासायनिकदृष्ट्या जर का हे कंपाऊंड्स किंवा ही जी संयुग असतात यांना वेगळं करायचं म्हटलं तर त्यांचे मॉलिक्युलची अरेंजमेंट कशी असते, खूप क्लोजली पॅक्ड असते, क्लोजली इम्पॅक्ट असते. त्यामुळं त्यांना जर का रासायनिकदृष्ट्या वेगळं करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. याचाच अर्थ त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे अति उच्च असतात बाळांनो. सो आपण इथे लिहूयात आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक अति उच्च असतात. द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात, अतिउच्च असतात. आणि याच्यातून स्थायूरूपांमधून उष्णतेचे वहन होऊ शकत नाही. स्थायूरूप ही जी काही स्फटिकं असतात यामधून उष्णतेचे वहन होऊ शकत नाही. हे असे काही वेगवेगळे गुणधर्म आहेत. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे हो, आयोनिक संयुगे. आयोनिक संयुगे म्हणजे काय, जी संयुगे धनप्रभारित आयन आणि ऋणप्रभारित आयन या दोन घटकांना मिळून बनतात आणि त्यांच्यामध्ये विद्युतस्थितिक आकर्षण बल असतं. ते जे काही बल असतं म्हणजे त्याच्यामध्ये असणारा आयनिक बंध असतो आणि या आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगांना आयोनिक संयुगे असं म्हटलं जातं बाळांनो. सो आपण इथं लिहूयात का व्याख्या, तर आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात.
तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, एक छोटासा प्रयोग दिलेला आहे आणि त्या प्रयोगावरती आधारित ही काही महत्त्वाची गुणधर्म होते ते आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेली आहेत. काय काय पाहिलं? आयनिक संयुगे म्हणजे काय, आयनिक संयुग तयार कसं होतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे तुम्ही शिकलेलं आहात इयत्ता 8वीमध्ये 9वीमध्ये देखील, फक्त ते एकदा सांगितलेलं आहे आणि इथं आपण त्याचे गुणधर्म पाहिलेले आहेत. पुढचा जो पॉईंट आपण सुरू करणार आहे तो म्हणजे मेन आपला टॉपिक जो आहे तो धातुविज्ञान, याला सुरुवात करणार आहेत आपण.